फायनली आज ह्या ब्लाऊजचा मुहूर्त लागला आहे शिवायला। खूप दिवसापासून हे माझ्याकडे ब्लाऊज आलेलं होतं शिवायला। कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि हे आरीवर्कचं ब्लाऊज आहे। मी हे पहिल्यांदा शिवत आहे। याआधी मी आरीवर्कचे ब्लाऊज शिवलेले नव्हते। जे आपले रेडीमेड गळ्यांचे असतात ते शिवलेले होते एम्ब्रॉयडरी वर्कचे, पण आरीवर्कचं हे मी पहिल्यांदा शिवत आहे। शिवू की नको विचार करत होती, पण आज फायनली घेतले शिवायला आणि इथे मी हा गळा तयार करत आहे। नॉर्मल जे आपले ब्लाऊज असतात त्याच्यात आपण अस्तरचं कापड हे जास्त न घेता मापात कट करत असतो आणि मेन फॅब्रिक जास्त घेत असतो। इथे मी काय केलेलं आहे, मेन फॅब्रिक हे मापात कट केलेलं आहे आणि अस्तर हे जास्त घेतलेलं आहे आणि हे सिंपल जसं आपण उलटवतो नॉर्मल गोल गळा त्या पद्धतीने हे मी आता उलटून घेणार आहे। उलटवण्याच्या आधी मधलं जे कापड आहे ते कट करणार आहे आणि मग हे अगदी कडेला कट नाही करायचं आहे। पाव इंच अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवून हे कट केलेलं आहे आणि नंतर मग जिथे ते मार्जिन आहेत त्या मार्जिनच्या कपड्यावर इथे असे छोटे छोटे कट दिलेले आहेत आणि मग हे नॉर्मल आपण नेहमीप्रमाणे जसं ब्लाऊज डिझाईनचं किंवा गोल गळ्याचं ब्लाऊज असं उलटून घेतो त्याप्रमाणे उलटवायचं आहे। उलटवण्याच्या आधी ह्या अस्तरच्या कापडावर एक दाब सिलाई द्यायची आहे। दाब सिलाई देताना खालचं जे कपड्याचं मार्जिन आहे तो जो कपडा आहे तो अस्तरच्या बाजूला ठेवायचा आणि मग इथे दाब सिलाई द्यायची आणि मग हे असं उलटून घ्यायचं आहे। तुम्हाला पण आरीवर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जर शिकायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्याकडे अजून एक आरीवर्कचं ब्लाऊज आलेलं आहे शिवायला, ते मी कसं कट करायचं त्याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की ह्या आरीवर्कच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण दाखवा, तर मग मी नक्कीच त्या ब्लाऊजची कटिंग तुम्हाला दाखवेन। आता इथे मला गळा रुंदी वगैरे काहीच कमी जास्त करायची गरज आलेली नाही, कारण हे ब्लाऊज मोठ्या साईजचं आहे। 45 साईजचं हे ब्लाऊज असल्यामुळे इथे अगदी सगळं मापात होतं, म्हणून मला हे कटिंग करायला फार एवढा वेळ लागला नाही। आता हे मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे टक्स घेणार आहे। एक्स्ट्राचं जे अस्तरचं कापड होतं ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे आणि मग पाठीमागचे जे नेहमीप्रमाणे टक्स असतात ते घ्यायचे आहेत। बाह्यासुद्धा मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर मला नक्की सांगा। माझ्याकडे अजून एक हे आरीवर्कचं ब्लाऊज आलेलं आहे।